लोक जर एकत्र येऊ इच्छित असतील आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा। दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत। मी आता या प्रक्रियेमध्ये नाही। शिंदे सोबत गेलेले आमचे राष्ट्रवादीचे नेते परत आले तरी आश्चर्य वाटणार नाही, असं मोठं विधान अनौपचारिक गप्पांमध्ये पुण्यात शरद पवारांनी केलंय आणि ते तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंच असेल। आपण या पुढे जाणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शरद पवार आता राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन भूकंप आणणार असं दिसतंय आणि असा प्रश्न आता उपस्थित राहिलाय, कारण शरद पवारांना याची जाणीव आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेत। कारण अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहे आणि शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांच्यात सातत्यानं भेटीगाठी होत असतात। आमदारांना आपल्या मतदारसंघात वेगवेगळे कामं करायची असतात आणि त्यामुळे त्यांना थेट अजित पवार यांच्याकडे जावं लागतं। एक वेगळं नातं आमदारांचं आणि अजित पवारांचं आहे आणि त्यामुळे शरद पवार गटातील काही आमदार अजितदादांसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत। काही आमदारांनी तर अजितदादांसोबत छुपी युती भाजपसोबत आणि अजितदादांसोबत केली अशी देखील बातमी ते देखील समोर बघणार आहोत। आता याची देखील कल्पना शरद पवारांना आहे आणि त्या संदर्भात देखील जयंत पाटील यांनी निर्णय घ्यावा। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे एकत्र बसतील आणि निर्णय घेतील असं देखील शरद पवारांनी ऑफ रेकॉर्ड सांगितलंय। पुढे काय निर्णय घ्यायचा तो आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे आणि दिल्लीतील खासदार देखील आमचे एकाच विचारांचे आहेत। अमोल कोल्हे असतील किंवा इतर खासदार असतील, सगळे चर्चा करून निर्णय घेतील असं देखील शरद पवारांनी म्हटलंय। अशा पद्धतीनं हालचाली सुरू असताना सुप्रिया सुळेंनी देखील आता आपले हल्ले अजित पवार यांच्यावर मवाळ केले आहेत। बॉडी लँग्वेज देखील बदलली आहे असं आता बोललं जातंय आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असे संकेत आता मिळत आहेत। संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रियाला घ्यायचा आहे। पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पवार यांनी आता सुप्रिया सुळे यांना दिल्याचे संकेत पवारांच्या या वक्तव्यानं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 गटात फाटाफूट झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पक्षाचे काही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक असल्याची कबुली थोडक्यात शरद पवारांनी दिली। यानंतर सुप्रिया सुळे यांनी जर शरद पवार साहेब याबद्दल बोलले असतील तर मी याबाबत काय बोलणार असं म्हणत माध्यमांच्या प्रश्नाला बगल दिली। त्यातच गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी विविध बैठका किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी 2 पक्ष एक व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे। साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, पण सध्या देश पहिला, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळे यांनी या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे तणावपूर्ण वातावरण आहे त्या परिस्थितीमध्ये असं उत्तर दिलंय। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या अगोदरपासूनच अकळूजच्या मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे। भाजपकडून होणारी कोंडी आणि साखर कारखान्यांसह इतर संस्थांना वाचवण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं किंवा स्वतंत्ररित्या भाजपसोबत युती करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती। माढा लोकसभा निवडणुकीतील संघर्षामुळे मोहिते पाटलांनी भाजपला अंगावर घेत माढ्याची जागा खेचून आणली। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही 4 जागांवर मोहिते पाटलांमुळे युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यामुळे जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली। विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली। दोघांनाही पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांनी मोहिते पाटलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली। विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली गेली। पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनीही पहिला दौरा हा माळशिरसचा करीत मोहिते पाटलांच्या विरोधात एल्गार पुकारला। प्रत्येक गोष्टीत होत असलेली कोंडी मोहिते पाटलांना त्रासदायक ठरत आहे। तशातच मोहिते पाटलांच्या काही संस्थांची चौकशी करून त्यांना थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपचे नेते करू लागले। या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांशी जुळवून घेण्याची मागणी छुप्या पद्धतीने सुरू केली आहे अशी चर्चा आहे। भाजपकडून होणारी कोंडी फोडायची असेल आणि संस्था वाचवायच्या असतील तर अजित पवारांसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे। आता शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत वक्तव्य केल्यानं मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार का होईना पण आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही। आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का ते आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.